नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हापूस आंब्याची पुरणपोळी। तर इकडे मी 2 वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे। तिला मी व्यवस्थित धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवणार आहे। तुम्ही रात्रभरही भिजवून ठेवू शकता डाळ, काही प्रॉब्लेम नाही। त्याचबरोबर इकडे पीठ घेतलेलं आहे 3 वाटी, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे, 2 मोठे चमचे तेल मी घेत आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला हापूस आंब्याची प्युरी घालायची आहे। 3 आंब्याची प्युरी केलेली आहे मी, मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आंबे। आणि आता त्यातली अर्धी प्युरी आपल्याला इकडे पिठामध्ये घालायची आहे आणि पीठ एकदम व्यवस्थित मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। मधून मधून तेलाचा हात घेऊन पीठ व्यवस्थित मळून घ्या। पिठामध्ये अजिबात गाठी किंवा लम्स राहणार नाही, त्याची दक्षता घ्या। अशा रीतीने पीठ नरमच मळून घ्या, लाटायला पण इझी होतं आणि नरम पिठाची पोळी जी आहे ती एकदम लुसलुशीत आणि खूप छान होते। डाळ जी आहे ती आता तयार आहे। तर आता डाळीला मी कुकरला लावणार आहे शिजण्यासाठी। तर डाळीमध्ये मी आता इथे 1 लहान चमचा हळद घालणार आहे, चवीनुसार मीठ घालणार आहे आणि 2 ग्लास पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये। त्याचबरोबर इकडे मी 2 मोठे चमचे तेलही घालणार आहे। पाणी थोडं कमी होतं म्हणून मी थोडं आणखीन पाणी घालते। तर आपली डाळ अशी ही शिजून तयार झालेली आहे। 2 वाट्या डाळ घेतली होती म्हणून 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। तर आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित डाळ आणि गूळ एकजीव करून घ्यायचा आहे। डाळीला पाणी सुटणार तर ते पाणी पूर्ण वाफवून घ्यायचं आहे, वाफेवरती सुकवून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये जी आपली राहिलेली आंब्याची प्युरी होती अर्धी, ती आता मी इथे घालणार आहे अशा रीतीने। आता मिश्रण आपल्याला एकदम व्यवस्थित स्पॅच्युलाने एकजीव करून घ्यायचं आहे। 80 to 90% आपलं मिश्रण सुकलं ना की मग त्याच्यामध्ये मी इकडे अर्ध जायफळ, 3 ते 4 वेलची आणि 2 चमचे साखर घेतलेली, मोठे चमचे, आणि ते मिक्सरला फिरवून घेतलेलं। तर ती पावडर जी मी केली होती ती इथे घातलेली आहे। अशा रीतीने आपल्या सारणामधलं सगळं पाणी सुकून गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता चमचा पण उभा राहिलेला आहे, म्हणजे आपलं सारण तयार आहे। आता या सारणाला आपण मिक्सरला पण वाटू शकतो किंवा पाट्यावरती वाटू शकतो, आणि ते पण नाही तर चाळणीमध्ये आपण हाताने व्यवस्थित चाळून घेऊ शकतो, जेणेकरून त्यामध्ये डाळीचे लम्स नाही राहणार। त्याचबरोबर आता मी इथे पिठाचा गोळा घेत आहे। हलक्या हाताने अर्धा पिठाचा गोळा मी लाटून घेणार आहे। आता जेवढा मी पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच मी सारण घेणार आहे। हे बघा, जेवढं पीठ होतं तेवढंच मी आपलं पुरणाचं सारण घेतलेलं आहे, त्याचा गोळा घेतलेला आहे। व्यवस्थित त्याला वाटीसारखं क्लोज करून आपल्याला हाताने थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे सारण आहे ते सगळीकडे पसरून जाईल, आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अशा रीतीने व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घेऊयात। त्याचबरोबर आता मी इकडे तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी। तवा ऑलमोस्ट तापलेला आहे। त्याच्यावरती मी आता 1 छोटा चमचा तूप घालणार आहे आणि आपली पोळी त्याच्यावरती मी भाजून घेणार आहे। अशा रीतीने
तुमच्याकडे जर कुकर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण शिजवू शकता डाळ. 30 ते 40 मिनटामध्ये डाळ शिजून जाते. आता मी हलक्या हाताने आपली पोळी जी आहे तिला परतत आहे. आपल्याला गॅस स्लो ते मंद आचेवरतीच किंवा मीडियम त्याच्यावरतीच शिजवायची आहे पोळी, कारण की जर फास्ट केलं तर पीठ नरम आहे खूप, म्हणून करपू शकते आणि करपल्यानंतर टेस्ट बिघडू शकते. अशा रीतीने आपली पोळी फुलत आहे बघा व्यवस्थित. मी त्याच्यावरती आणखीन एक चमचा तूप लावत आहे. तुम्हाला तूप नसेल यूज करायचं तुम्ही तेलही यूज करू शकता. हे बघा आपली पोळी व्यवस्थित टम्म फुगलेली. तर अशा रीतीने तुमची हापूस आंब्याची पुरणपोळी ही खरपूस अशी भाजून घ्या. ऑलमोस्ट आपली आता पुरणपोळी ही भाजून झालेली आहे. पुन्हा तिला परतते मी. अशा रीतीने तुम्ही पुरणपोळी केलीत का खूप 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 सुंदर बनते, खूप टेस्टी बनते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.